सबसे पहले यूएनआई न्यूज़ में आप सभी का स्वागत। आइए जानते हैं आज की खबर। शिवाजी नगर में ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक कैलाशवासी आबा साहेब देशमुख लाहनकर इनकी 35वीं पुण्यतिथि का कार्यक्रम संपन्न हुआ। इस वक्त स्वतंत्र सैनिक आबा साहेब लाहनकर इनके स्मृति स्तंभ को माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव जी चौहान इनके हाथों से हार और दीप जलाकर इनको प्रणाम किया गया। उस वक्त आमदार एडवोकेट सुजय चौहान, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, बाबूराव जोशी, माजी नगर सेवक दुष्यंत सोनाड़े मौजूद थे। कैलाशवासी आबासाहेब देशमुख लाहनकर यांच्या अभिवादन सभेला उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, अमरभाऊ राजूरकर, आमदार श्रीजयताई चव्हाण या सर्व प्रमुख मान्यवरांचे अभिवादनाचा कार्यक्रम होत आहे। ज्येष्ठ स्वतंत्र आबासाहेब देशमुख लाहनकर यांच्या या अभिवादन कैलाशवासी आबासाहेबजी लाहनकर यांच्या पुण्यस्मरणाच्या आजच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आदरणीय बाळासाहेब पांडे, लाहनकर परिवारातील सर्व ज्येष्ठ आणि सर्व जुनी मंडळी, डॉक्टर साहेब, मोरे साहेब, उंबरेकरजी आणि राठोडजी, सर्व उपस्थित शिवाजीनगरवासी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आमदार श्रीजयताई आणि सर्व आमचे सहकारी, बाबासाहेबांची आठवण तशी आम्हाला सर्वांना कायमस्वरूपी आमच्या सर्वांच्या स्मरणामध्ये नेहमीच राहण्यासारखी आहे। परंतु पुण्यतिथी जयंतीच्या निमित्ताने आज आपण नेहमी त्यांना अभिवादन करण्याकरता, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण सर्वजण एकत्र येतो। त्यांचं स्मरण निरंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये कायम राहावं अशा भावनेने आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। आज या ठिकाणी आलो असताना कैलाशवासी आबासाहेबांचा मराठवाडा एका वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये सामील झाला, परंतु हे सगळं घडवण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला, स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील, कैलाशवासी बापू असतील, तर लाहनकर साहेब असतील, या सर्व कुटुंबांचा फार मोठा आशीर्वादाचा वाटा या मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये, या स्वातंत्र्य लढ्यातून फार मोठा वाटा राहिलेला। या कार्यक्रमाला बाळासाहेब पांडे, निष्णात आरोग्य तज्ञ डॉक्टर साहेबराव मोरे, चव्हाण